बदलापूर गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। बदलापूर गावात आपण जर बघितलं तर गोहत्या करणाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पश्चिम पोलिसांनी ही धाडसात्मक कारवाई जी आहे ती केलेली आहे। धाड टाकलेली आहे आज दुपारच्या सुमारास। ज्या ठिकाणी गोहत्या केली जात होती, ज्या ठिकाणी कत्तल केली जात होती, त्या ठिकाणी अचानकपणे पोलिसांनी सापळा रचला आणि दुपारच्या सुमारास धाड टाकलेली आहे आणि जवळपास 3 ते 4 आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती, प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येत आहे। बदलापूर शहरामध्ये आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे गोहत्येचे जे काही प्रकार आहेत ते समोर येत होते। यापूर्वी सुद्धा हा प्रकार जो आहे तो समोर आला होता। त्यावेळी जवळपास 4 ते 5 आरोपींना अटक करण्यात आली होती। गोहत्या करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती। अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजला आणि त्यानंतर बदलापूर गावात असणारे जवळपास 7 ते 8 जे काही कत्तलखाने होते ते नेस्तनाबूत करण्यात आले। स्वतः मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे ऑन फील्ड उतरले होते आणि त्यानंतर त्यांनी ही कारवाई जी आहे ती केली होती। आशा होती की ही जी गोहत्या आहे ती कधीतरी थांबेल, पण ती आजतागायत थांबलेली नाहीये। आज दुपारच्या सुमारास सुद्धा पोलिसांना गुप्त माहितीदारांच्या माध्यमातून माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचला। बदलापूर गावात एका ठिकाणी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सुरू होता आणि हा प्रकार सुरू असतानाच पोलिसांनी सापळा रचलेला आहे आणि सापळा रचून खरं तर अनेक आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। यापूर्वी ज्या आरोपींना ताब्यात घेतलं होतं 4 ते 5 आरोपी होते त्यांच्यावरती मोक्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि एवढ्या मोठ्या कारवाईला घाबरून यापुढे हे सगळे प्रकार जे आहेत ते बंद होतील अशी अपेक्षा होती, परंतु अद्यापही ते प्रकार जे आहेत ते बंद झालेले नाहीये। सध्या आपण बदलापूर पश्चिम पोलीस स्थानक याच ठिकाणी आहोत आणि त्या आरोपींना त्या संबंधित जे काही म्हणजे कत्तल मध्ये त्या ठिकाणी ज्यांचा सहभाग आहे, जो सहभाग आढळून आलेला आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे पोलीस प्रशासनाने आणि आता थोड्याच वेळात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा जी आहे ती आता सुरू होणार आहे। परंतु आपण बघत असाल तर हे प्रकार थांबण्यासाठी कडक कारवाई केल्यानंतर देखील बदलापूर गावात पश्चिम पोलीस स्टेशन पासून अगदी काही अंतरावरती आपण बघितलं तर मोहल्ला परिसर आहे आणि याच परिसरातून काही अंतरावरती हा प्रकार जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे। त्यामुळे आता संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जी आहे ती या ठिकाणी स्थानिकांच्या माध्यमातून केली जाते। आता या संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कशी कारवाई केली जाते, नेमकं पोलिसांनी काय काय हस्तगत केलेलं आहे, एकूण किती आरोपी आहेत, या घटनेची संपूर्ण माहिती काही वेळामध्ये पोलीस प्रशासन देतीलच, ती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा नक्की प्रयत्न करू। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठुमरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।